तर काल गुढीपाडवा स्पेशल पुरी भाजीचा बेत होता, मग थोडीशी भाजी उरली. मग सकाळी चहा सोबत या उरलेल्या भाजीचा चटपटीत असा स्नॅक तयार केला. त्यासाठी पॅन मध्ये चमचाभर तेल, जिरं, मोहरी, तिखट, पावभाजी मसाला, चाट मसाला आणि नंतर ही भाजी घालून थोडंसं त्यात मी किंचितचं मीठही घातलं आणि स्मॅशरने असं स्मॅश करून घेतलं. त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं म्हणजे स्मूथ असं स्टफिंग तयार होतं. नंतर कणकेचा गोळा घेऊन नेहमीपेक्षा थोडीशी जाड चपाती लाटली आणि असं दाखवल्याप्रमाणे समान उभ्या, आडव्या आणि तिरप्या चाकूने चपाती कट केली. मध्यभागी छोटीशी वाटी ठेवून साईडने ते बटाट्याचं सारण म्हणजे स्टफिंग लावून घेतलं. अगदी कडेपर्यंत नाही लावायचं, थोडं बाकी ठेवायचं. नंतर वाटी काढून बघा एक एक भाग असा गुंडाळत मध्यभागी रोल करायचा. तर असं सर्व करून घ्यायचं आणि शेवटचं टोक चांगलं चिटकून घ्यायचं म्हणजे ते तळताना सुटत नाही. नंतर मध्यम आचेवर तेल गरम करून चांगलं कुरकुरीत गोल्डन रंगावर तळून घ्यायचं. तर बघा इथे उरलेल्या भाजीपासून मस्त छोटे छोटे असे पोटॅटो रोल तयार झाले, जे की तुम्ही चहा सोबत किंवा सॉस सोबत मस्त एन्जॉय करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची आयडिया नक्की सांगा.